आज नवऱ्याचं आणि माझं चांगलंच भांडण झालं. समोर सांगतेच तुम्हाला, की काय कारण होतं भांडण करण्याचं. तर सकाळी-सकाळी प्लांट्स आलेले होते विकायला. मी म्हटलं चला मी बघते प्लांट्स कोणते-कोणते घ्यायचे आहेत म्हणून. आता हे प्लांट्स जेव्हा बाहेर विकायला येतात ते तर महागच असतात. नर्सरीपेक्षा तर महागच असतात मला तर असं वाटते. पण मला हे गुलाबाची फुलं इतके आवडले होते आणि माझ्याकडचे गुलाबाचे जे प्लांट्स आहेत ते सगळे जळले. आता तुम्हाला हे तर माहिती असेल जर तुम्ही माझे जुने सबस्क्रायबर असाल तर मला प्लांट्स घ्यायची इतकी आवड आहे, पण त्याची केअर माझ्याने बिलकुल होत नाही आणि केअर त्यांनाच करावी लागते. म्हणजे याच्यामधून काढून आता दुसऱ्या प्लांटरमध्ये सुद्धा तेच लावतील आणि केअर पण तेच करतील असं माझं आहे. त्यामुळे आमचं भांडण झालं होतं आणि तरी सुद्धा मी यांना ही मनी प्लांट या हँगिंगमध्ये लावून मागितला आणि या वृंदावनात मी तुळशी सुद्धा लावून मागितली. ही कृष्ण तुळशी आहे, कारण कृष्ण तुळशी घरात असायला पाहिजे म्हणतात, म्हणून मी या वृंदावनात लावायला लावली. आता मी हे वृंदावन कुठे ठेवणार आहे हे तर तुम्हाला समोर येणाऱ्या ब्लॉगमध्ये माहिती पडणारच आहे. अंघोळ केली, नंतर कपडे धुवायला टाकून दिले मशीनमध्ये आणि एक ऑर्डर प्लेस केलं ब्लिंकिटला. माझे पिरियड्स आलेले आहेत म्हणून ही सगळी चिडचिड होत आहे मला. ब्लिंकिटला ऑर्डर प्लेस केलेले होते पॅडची, कारण पॅड बघायला गेली तर पॅड्स नव्हते म्हणून मी लगेच ऑर्डर प्लेस केली आणि ते मला आता मिळाले. जेव्हा पार्सल बाहेर घ्यायला गेली तेव्हा पाऊस सुरू होता, त्यामुळे केस झाले ओले. आता घरात येऊन हे केस ड्राय करत आहे. आणि हो, या ब्रशची लिंकसुद्धा तुम्ही मागितली होती मला, तर कॉमेंटमध्ये तुम्ही लिंक टाईप करा, तुम्हाला तुमच्या DM-मध्ये याची लिंक मिळून जाणार. आणि जर तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे, तुम्ही प्रोडक्ट टॅगमध्ये चेकआउट करू शकता. आणि खूप जणांना अजून पण माहिती नाही की प्रोडक्ट टॅग केलेलं कुठे असतं, तर स्क्रीनवर तुम्हाला व्हिडिओ सुरू असताना एक ॲफिलेट म्हणून दिसणार, त्यावर तुम्ही क्लिक करा, तुम्हाला त्यामध्ये सगळे प्रोडक्ट्स मिळून जातील आणि प्रोडक्टवर क्लिक कराल तर तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता तिथनं. राग तर माझा काढणं यांच्यावर सुरूच होता. आता यांच्याकडनं सगळे मला कामच करून घ्यायचे आहेत आज. हा जो सेंटर टेबल आहे ना माझा, हा सागवानचा आहे आणि इतका जड आहे, लोटायला इतका भारी जातो. जेव्हाही झाडू पोछा करते ना त्यावेळेला खूप मला त्रास होतो. त्यामुळे मग हे आता व्हील्स लावून घेतले यांच्याकडनं. म्हणजे मी ड्युटीवरच यांना कॉल केला होता पहिल्यांदाच व्हील्स घेऊन यायला, पण म्हटलं आज यांच्याकडनं सगळंच कामं करून घेते म्हणून हे पण काम करून घेतलं. आणि आता बघा कसा मूव्ह होतोय व्यवस्थित आणि खूप इझिली मूव्ह होतो आहे. तर असं जर तुमच्याकडे कोणती जड वस्तू असेल तर तुम्ही असे प्रकारचे व्हील्स लावून घेऊ शकता त्याला आणि छान इझिली मूव्ह होणार ती वस्तू. तर आता आज मी हेअरस्टाईल छानपैकी नवीन केली होती, तरीसुद्धा नवरा माझ्याकडे बघत नव्हता. इतकी सुंदर दिसत होती, म्हणजे आता मला असं वाटतं सुंदर दिसत होते, तुम्हाला वाटते की नाही माहीत नाही मला, पण नवऱ्याने ढुंकूनसुद्धा बघितलं नाही माझ्याकडे. आता हे स्नेक प्लांट टिकरच्या साईडला लावलेलं होतं आणि हे प्लांटरसुद्धा मी यांना उचलून इथे ठेवायला लावलं. म्हणजे आज यांच्याकडनं सगळेच कामं करून घेतले रागारागात. आणि एवढ्या पावसातसुद्धा हे मुलं इथे क्रिकेट खेळत होते, हे बघून तर मला आश्चर्यच वाटलं. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल, बाय.